संगीतकार पलाश मुच्छलनं वकिलांमार्फत सांगलीतल्या विज्ञान मानेवर 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केलाय। खोट्या आरोपांद्वारे बदनामी केल्याचा आरोप पलाशनं केलाय। काही दिवसांपूर्वी अभिनेता विज्ञान मानेनं पलाश विरोधात तक्रार दाखल केलेली होती। या तक्रारीत एका चित्रपटासाठी पलाशनं आपल्याला निर्माता आणि अभिनयाची ऑफर देत आपल्याकडून 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता। पलाशनं आपली आर्थिक फसवणूक केल्याचे विज्ञान मानेनं तक्रारीमध्ये म्हटलेलं होतं। त्यावर पलाश यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। नोटिसेमध्ये असं आहे की मला त्यांच्याबद्दल मी अपशब्द काही काही बोललेलो आहे। मी एक गोष्ट सांगतो की मी त्यांच्याबद्दल ज्या गोष्टी बोललो, भामटा असेल किंवा त्यांनी माझी फसवणूक केली, त्यामध्ये कुठल्या गोष्टींमध्ये तफावत नाही आहे। एखाद्या माणसाची आबरू जी आहे, म्हणजे इज्जतदार जो माणूस असतो, त्या इज्जतदार माणसाचं ठरलेल्या दिवशी, त्या लग्नाच्या दिवशी लग्न मोडून तो सांगलीतनं पलायन करतो, एवढी एखाद्या इज्जतदार किंवा आबरू असलेल्या माणसाची गत होत नाही, जी की आबरू त्यांची नाहीच आहे। 2024 सालचं हे प्रकरण आहे, डिसेंबरची गोष्ट आहे। आणि जे ॲक्ट्रेससुद्धा आहेत, त्या ॲक्ट्रेसचे सुद्धा मला वाटतं की मीडियाने मला हे प्रश्न करण्यापेक्षा तुम्ही पलाश मुच्छल त्याच्या मम्मीला विचारावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।